कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे आदिशक्तीचे स्थान असून महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे निवासस्थान म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराचा उगम 7व्या शतकात चालुक्य राजाने केला असं सांगितलं जातं. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलं गेलं आहे. अंबाबाईचे दक्षिणाभिमुख रूप आणि कोल्हापूरचा दक्षिण काशी असा उल्लेख यामुळे या मंदिरास विशेष महत्त्व आहे. महालक्ष्मी मंदिराच्या संकुलाची रचना विचारात घेतली तर सुरुवातीला 4ही दिशांना महाद्वार आहेत. आत गेल्यावर मेंढा व बैल यांचं शिल्प, नगारखाना, दीपमाळा, मध्यवर्ती बाजूस महाकाली, महासरस्वती यांची मंदिरं आणि 4ही बाजूला अनेक देवतांची मंदिरं पाहावयास मिळतात. मंदिराच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास श्री महालक्ष्मीच्या गर्भगृहाच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर आद्यलिंग किंवा मातृलिंग आहे. श्री महालक्ष्मीची मूर्ती ब्रह्मस्थानावर असून गर्भगृहाला आत न्याहारीघर, कोठार, शेजघर अशी दालने आहेत. मंदिरात असंख्य नक्षीकाम केलेले दगडी खांब देखील आहेत. नवरात्रीमध्ये 9 दिवस विविध रूपात देवीचे अलंकार पूजा केली जाते. अंबाबाईच्या नवरात्र महोत्सवात मुख्य आकर्षण म्हणजे रोज रात्री संपन्न होणारा पालखी सोहळा. देवीचा हा पालखी सोहळा पाहावयास मिळणं म्हणजे परभाग्यच. प्रतिपदा ते दसरा देवीचे मंदिर प्रदक्षिणा होते. त्याआधी देवस्थान समितीचे पदाधिकारी आमंत्रणाचे विडे देण्यासाठी भवानी मंडपातील छत्रपतींच्या देवघरात जातात. भवानी छत्रपतींना निमंत्रित करून सोबदार अंबाबाईच्या नावाची ललकारी देतात आणि रात्री 9:30 वाजता पालखी गणेश मंडपात देवीसमोर आणून पुन्हा एकदा देवीच्या नावाची ललकारी देऊन जगदंबेला पालखीत विराजमान केलं जातं. गर्भगृहातून बाहेर पडल्यावर सर्वप्रथम पालखी दत्त मंदिरासमोर मनकर्णिका कुंडाजवळ थांबते. त्यानंतर घाटी दरवाजातून अगस्त्य लोपमुद्रा असणाऱ्या दीपमाळेला प्रदक्षिणा घालून व्यंकटेश मंदिरासमोर थांबते. नंतर श्री कात्यायनी मंदिर, श्री शनी मंदिर, छोटी अंबाबाई, महाद्वार व शेवटी गरुड मंडपातील सरदेवर विराजमान होते आणि तोफेचा भव्य निनाद होतो. तोफेचा आवाज जिथवर पोहोचतो तेथील भक्त नारायणी जगदंब म्हणत हात जोडून नमस्कार करतात.